तोच लोकांसमोर गेलेला आहे, जो घडलेला प्रकार आहे तोच लोकांसमोर गेला आहे. तुम्ही असं म्हणताय मुजुरी अनेक लोकांची अशीच असते. त्यांचा एक व्हिडिओ समोर येतोय म्हणून त्यांची मुजुरी दिसून येते, मात्र ज्यांचे व्हिडिओ समोर येत नाही त्यांच्या मुजुरीचं काय? मुळात सगळेच सेवेकरी मालक होत आहेत का? म्हणजे नेमके हे ट्रस्टी आहेत की मालक आहेत इंडियनचे? मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे. त्याचा सेवा हा दारवंत हे आम्ही शिकलेलो असतो. पण जर का कोणी ती मुजुरी करत असेल तर त्याच्यावरती त्यांना त्यावेळेस नक्कीच आम्ही समज देतो आणि देणार पण आहोत. त्यावेळेस आम्ही त्यांना ते सांगू. कालचाही जो प्रकार झाला त्याच्यानंतर आम्ही बैठक त्वरित घेतली रात्रीच्या रात्री, आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आम्ही आत्ता सुद्धा एक मीटिंग घेणार आहोत या कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी. आणि त्या मीटिंगमधनं आम्ही कशा पद्धतीने मीडियातले सगळे जे बांधव आहेत ते खऱ्या अर्थाने माऊलीचं हे जे वैभव आहे ते वैभव अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण जगापुढे मांडायचा ते आम्हाला मदत करत असतात, ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे नक्कीच तुमचं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण सोहळ्यामध्ये हे खूप मोठं आहे. पण तरी सुद्धा तुमच्या भावना ज्या पद्धतीने दुखावल्या गेल्या असतील तर पुन्हा एकदा मी विश्वस्त या नात्याने, पालखी सोहळ्या या नात्याने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याच्यावरती आम्ही आज जी मीटिंग घेऊ त्या मीटिंग मध्ये नक्कीच आम्ही एक दिलगिरीचा मेसेज सगळ्यांच्या पर्यंत आळंदीमध्ये तुम्ही देखील बाहेरचे एलिमेंट केले म्हणून काही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना चुकीचं बोललं होतं अशा तक्रारी येत आहेत. तुम्ही देखील मुळात एक लक्षात घ्या की कुठली गोष्ट जेव्हा संपूर्ण मीडिया समोर असतो तेव्हा मीडियाचं आम्हाला एकच असते विनंती की मीडिया नेहमी प्रोच मीडिया आहे. कारण शेवटी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मीडिया आम्हाला जगामध्ये पोचवत असतं, या सोळा पोचवत असतो. विषय असा आहे की चुकीचं नाहीये. विषय असा आहे की जेव्हा आपण मीडिया मुलाखतीला जेव्हा कोणी आलं तेव्हा साधारणपणे कोणाची मुलाखत आपण घेतो आहे आणि कुठे घेतो आहे तर ते थोडंसं आपण त्यांना एवढंच सांगत होतो की ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचे आमची एक प्रोटोकॉल आहे. म्हणजे आमचे जे वीर आहेत वीर म्हणून आहेत, आमचे जे व्यवस्थापक आहेत वीर, तर त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे. त्यांना तसं नाहीये वक्तव्य, तसं आम्ही केलेलं पण नाहीये. सगळ्यांचं तुम्ही घ्या. उलट आम्ही म्हणलं चांगलं आहे असं आम्ही अजिबात म्हणलेलं नाही. उलट चांगलं आहे याची एवढीच फक्त घटना आहे की हे करत असताना तिथे प्रशासन आहे, त्या प्रशासनामध्ये कुठेही आडखटी यायला नको. कारण आपल्याला सोहळा पुढे न्यायचा होता. त्या दृष्टिकोनातून जे योग्य आहेत, जे ते उत्तर देऊ शकतात त्यांना फक्त प्रश्न विचारण. कालचा जो प्रश्न आहे त्याच्याविषयी मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीने मी आहे, उमाप साहेब आहेत, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का? ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांवर ज्या स्टाईलनं ते बोलले त्यांच्यावर निरंजन महाराजांवर काही कारवाई केली जाणार आहे का? तुमच्या पालखी सोहळा प्रमुख म्हणून काय भूमिका आहे? किंवा आता तुम्ही निरंजन महाराजांवर कारवाई केली जाणार आहे का? स्पेसिफिक प्रश्न. आपण एक लक्षात घ्या, कालही आमची एक बैठक मीटिंग झाली. नेमकं काय घडलं हा प्रकार आम्ही समजून घेतला त्या ठिकाणी आणि आम्ही त्याच्यावरती चिंतनही केलंय. आत्ताही आम्ही ती मीटिंग घेणार आहोत, त्याची विस्तृत मीटिंग. ती मीटिंग झाल्यानंतर आपल्याला ती कळवण्यात. हकालपट्टी करणार आहात? हकालपट्टी करायचं अधिकार आमच्याकडे नाही. ती एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेतून त्याचे संपूर्ण नियोजन केलेलं असतं. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.